साताऱ्याच्या कराडमध्ये प्रियकराने संशयातून प्रेयसीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यात प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे। यात आरुषी सिंग हिचा पडल्याने जागीच मृत्यू झालाय, तर ध्रुव छिक्कार हा आरोपी प्रियकर घटनेआधीच्या भांडणात जखमी झालाय। हे दोघेही कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते। आरुषी आणि ध्रुव या दोघांमध्ये दिल्लीत शिक्षण घेत असताना पासूनचं प्रेम होतं। त्यानंतर त्यांनी एकत्रच कराडातील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता। कॉलेज जवळील सनसिटी बिल्डिंग मध्ये ही घटना घडली असून ध्रुववर गुन्हा दाखल झालाय, मात्र त्याच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। 30 तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे। याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी 2-3 वर्षापासून एकमेकांची ओळख होती, एकमेकांचे चांगले संबंध होते। असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे, ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते। शिक्षण घेत असताना यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले। हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली। त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघळला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणीवरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना त्याची मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये आम्ही 168/24 या CR खाली आम्ही 302 प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन 103 BNS प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे। त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे। तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे, त्याला किरकोळ जखमा आहे, त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कम अशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल। हे कोणत्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये सगळे डिटेल्स आता या क्षणी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही, परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो।